पुष्पा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही कारल्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथं कारले धुवून घेतलेत, आता ते चिरून घेणार आहे। चिरलेल्या कारल्याला ना मीठ लावून घेणार आहे, कारण त्याचा कडूपणा कमी होतो म्हणून। हे ना आता मी 2 तास असंच ठेवणार आहे मीठ लावून, आणि नंतर त्याची भाजी करणार आहे। कारलं ना महिन्यातून एकदा तरी खावं, आठवड्यातून एकदा तरी खावं, कारण ना पित्तासाठी चांगलं असते कारलं खाल्लेलं। आता ह्याला ना मीठ लावून झाले सगळ्या ह्याला। आता हे आपण असंच ठेवून देऊ। कारल्यासाठी ना आपण इथं कांदा, टोमॅटो आणि लसूण तेल चांगलं परतून घेते, आणि ताटामध्ये शेंगदाणे, खोबरं, धने आणि हरभऱ्याची डाळ ते भाजून घेतले चांगले मस्त। आणि तिथं आपण कारले शिजायला टाकले। ह्याची ना आपण आता पेस्ट बनवून घेणार आहे। त्याच्यात ना थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, अद्रकचे 2 तुकडे टाकून घेते। असे ना वाफवून घेतल्यात, आता ते जरा गार झाले ना मी त्याला भरून घेणार आहे। त्यात ना 2 चमचे काळा मसाला टाकणार आहे, आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे। घरकुल मसाला 1 चमचा टाकणार आहे। हळद अर्धा चमचा, त्याच्यात ना चिंच टाकले, मीठ चवीपुरतं टाकणार आहे, गूळ टाकते, त्यात ना कांदा, टमाटर, लसूण ते सगळंच टाकून घेणार आहे, एकत्र मिश्रण करून घेणार आहे। असं ना आम्ही बारीक करून घेतले, जरासं जाडसर ठेवलं। आता हे ना कारल्यात भरून घेऊया आपण। हे असं भरून घेतले, गोड तिखट आंबट असं कारलं बनवणार आहे आम्ही। जिरी मोहरी टाकून त्याच्यात कारलं टाकून घेतलं। आता 5 मिनिटासाठी ना आपण असे झाकून ठेवूया, कारण शिजवून घेतलेले कारलेत ना, त्याच्यामुळं। ही झाली कारल्याची भाजी तयार। तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका।